नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 3003 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो पात्रता जर बघितला तर तुम्ही 10वी उत्तीर्णवर भरपूर पदांसाठी अप्लाय करू शकता। 12वी उत्तीर्ण तुम्हाला स्पेशल पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, आणि जर तुम्ही पदवी जर असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी सेपरेट त्या ठिकाणी पदांची माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। 3 वेगवेगळ्या एक्झाम मित्रांनो यासाठी होणार आहे। तुमच्या क्वालिफिकेशननुसार जर तुम्ही तिन्ही ठिकाणी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला 3 वेगवेगळ्या एक्झाम द्याव्या लागतील। अर्थात जर होणार असाल तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो, तुमचा सिलेबस जो आहे तो तुम्ही कॉमन मध्ये कव्हर करू शकता। एकूण 3003 जागा आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रामध्येच तुमची एक्झाम होणार आहे। चांगल्या प्रकारे मार्क मिळवल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळू शकते। परिचर अर्थात अटेंडंट, क्लर्क अर्थात लिपिक आणि सहाय्यक अर्थात असिस्टंट मधली वेगवेगळी पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत, ज्याबाबतचा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या भरतीचं महत्त्व समजून जाईल। एकूण 3003 जागा आहेत, भरपूर जागा भरल्या जात आहेत। पात्रता फक्त 10वी पासवर, फक्त 12वी उत्तीर्णवर किंवा पदवी जर असाल तर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत, ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळू शकतं। मेल फिमेल दोन्ही कॅटेगरीमधले कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकतात। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार सर्व पदांसाठी या ठिकाणी मिळत आहे, कारण या ठिकाणी मित्रांनो जो पे स्केल आहे तो गव्हर्नमेंटचा तुम्हाला पाहायला मिळत आहे। लेवल 1 लेवल 2 पासून तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी मित्रांनो मिळणार आहे, ज्याबाबत तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता। आणि अर्ज फी मात्र 100 रुपये त्यांनी आकारलेली आहे। जर तुम्ही ओपन ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो 100 रुपये मेल कॅन्डिडेटला फी आहे, इतर कॅन्डिडेट्सला किंवा फिमेल कॅन्डिडेटला फी घेतलेली नाही आहे। सो या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, अप्लाय करणे महत्त्वाचं आहे। यामध्ये जर बघितलं मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SCC मार्फत या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर तर मिळणार आहे, मात्र नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये मिळू शकतं। यामध्ये बघूया आपण त्यांनी काय सांगितलं तर टोटल वॅकन्सी तुम्ही एक वेळ या ठिकाणी बघू शकता। टोटल जे आहे ते 3003 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत टोटल, ज्यामध्ये ईडब्ल्यूच्या 271 जागा आहेत, ओपनच्या 1543 जागा आहेत, ओबीसीच्या 667, एसटीच्या 145 आणि या ठिकाणी SCच्या 346 आहेत। त्याचबरोबर एक्सर्व्हिसमॅन हँडिकॅपसाठी किंवा ऑदरसाठी सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत, त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। टोटल 382 वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थातच 382 वेगवेगळी पदे मला या ठिकाणी कव्हर करता येणार नाही आहेत, मात्र महत्त्वाची अशी पदे मी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेली आहेत, ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। सांगितल्याप्रमाणे लेवल 1 पासून पे स्केल तुमचा चालू होतो, लेवल 6 त्या ठिकाणी त्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला पे स्केल मिळणार आहे। सो बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला मिळणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे। बघू शकता पदे कोणकोणती आहेत। लॅबोरेटरी अटेंडंट अर्थात परिचर पद आहे मित्रांनो, ज्यासाठी फक्त 10वी पासवर अप्लाय करता येणार आहे। ज्युनियर केमिस्ट, अकाउंटंट, लॅबोरेटरी असिस्टंट या पदांसाठी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर 12वी पासवर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। या व्यतिरिक्त MTS किंवा शिपाई संवर्गातली सुद्धा पदे आहेत, ज्यासाठी टोटल मित्रांनो जर बघितला तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट या ठिकाणी मौसम विभागमध्ये 70 जागा तुम्हाला भरल्या जात आहेत, ज्यासाठी 10वी पासवर अप्लाय करता येणार आहे। अर्थात तुम्हाला सेपरेट मित्रांनो प्रत्येक पदासाठी अप्लाय करायचं नाही आहे। तुम्हाला 10 पास जर सिलेक्ट केला तर सर्व 10 पासच्या जागांसाठी तुम्ही क्वालिफाय होणार आहे। 12 पास केला असेल तर सर्व 12 पासच्या जागांसाठी क्वालिफाय होणार आहे, अँड सो ऑन। ग्रॅज्युएशनसाठी फक्त तुम्हाला सेपरेटली त्या ठिकाणी प्रॉब्ली अप्लाय करावे लागेल, ज्याबाबत तुम्ही माहिती नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। त्यानंतर बघा वॉर्ड अटेंडंट मेल अँड फिमेल यांच्या टोटल 105 जागा आहेत। या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री, डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सायन्स या ठिकाणी नोकरी ठिकाण तुमचं राहणार आहे। 10वी पासवर तुम्ही या 105 जागांसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता। मेडिकल अटेंडंट सारखी पद आहेत, ज्यामध्ये 235 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। अगेन 10वी पासवर अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त सर्वेअरच्या 297 जागा आहेत, ग्रॅज्युएशन अँड अबोव्ह पद येतं, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा स्टेनोग्राफरची पदे आहेत, त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटची, अटेंडंटची पदे आहेत, ज्युनियर इंजिनियरच्या सुद्धा भरपूर जागा आहेत, त्याही तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता। सो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जागा त्यांनी भरलेल्या आहेत। टोटल जागा 3003 आहेत, तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रता शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर 10वी पासवर अप्लाय करता येणार आहे, 12वी पासवर आणि पदवी जर असाल स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्ये तर तुम्हाला अर्ज करता येईल। त्यावर तुम्हाला समतुल्य क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। एज लिमिट अर्थात ओपनसाठी मित्रांनो भरपूर पदे असल्यामुळे एकतर 18 ते 25 राहील, 18 ते 27 राहील, 18 ते 28 राहील, 18 ते 30 वर्ष किंवा 35 वर्षापर्यंत किंवा 23 वर्षापासून सुद्धा काही जागा आहेत मित्रांनो
मित्रांनो जी ओपनसाठी एज लिमिट असणार आहे ते तुम्ही अर्थात नोटिफिकेशनमध्ये सांगू शकता, बघू शकता. सर्व पदांसाठी या ठिकाणी सांगणे मला पॉसिबल नाही आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ओव्हरव्ह्यू देत आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळणार आहे. तर SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळेल. ओबीसी, हँडिकॅप, ओबीसी, SC ST यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. एक्स सर्व्हिसमॅन, डिफेन्स पर्सनल किंवा डायव्होर्स वुमन कॅन्डिडेट असतील त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मित्रांनो लागू आहे, जे तुम्ही अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकाल. त्यानंतर बघा या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे. तर 3 सेपरेट एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो तुमच्या बेसिसवर, क्वालिफिकेशन बेसिसवर. एक तर तुम्हाला मॅट्रिक्युलेशनवर अप्लाय करता येणार आहे, हायर पासवर किंवा ग्रॅज्युएशनच्या अबव पोस्टच्यासाठी तुम्हाला एक्झाम जी असणार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील, ज्यामध्ये या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा मित्रांनो घेतलं जाणार आहे. सो याचा तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो प्रिपरेशन जी आहे ती करायची आहे. पुढे बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे राहील. तर मात्र 100 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे फक्त मेल कॅन्डिडेट्सला, ओपन आणि ओबीसीच्या. इतर कॅन्डिडेट सर्व कॅटेगरीमधल्या वुमन कॅन्डिडेट यांना कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फी भरण्यापासून एक्झाम केलेला आहे, फी भरायची गरज तुम्हाला नाही आहे. इतर कॅन्डिडेट्सला 100 रुपये फॉर्म फी आहे, जी तुम्ही ऑनलाईन जे आहे ते भीम UPI, नेट बँकिंग किंवा त्याद्वारे त्या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर बघा याचे एक्झामिनेशन सेंटर्स कुठे राहणार आहेत हे फार महत्त्वाचं आहे. एक्झाम जी देणार आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, त्यानंतर मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, जळगाव, नांदेड या ठिकाणी ही एक्झाम जी आहे ती देऊ शकता. यासाठी अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे. तर अप्लाय करण्यासाठी SSCच्या वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय त्या ठिकाणी करू शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो, या ठिकाणी प्रयत्न करणे फार आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. तेव्हा मेक शुअर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब कराल. येणारा काळ सुद्धा महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर जाहिरातींचा अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. धन्यवाद.